Class 6, Subject Math, Chapter number 11, Ratio and Proportion, Part number 1. Question number 1. In each example below, find the ratio of first number to second number. बघा या ठिकाणी आपल्याला रेशो काढायचा आहे. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे. फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. फर्स्ट नंबर दिला आहे 24 and 56. आता बघा या ठिकाणी 24 and 56 हे जे दोन नंबर आहे हे दोनही नंबर एकाच संख्येने डिव्हिजिबल असणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी आपण 8 ने डिवाइड करणार आहोत. 24 डिवाइड बाय 8 and 56 डिवाइड बाय 8. 8 3 जा 24 and 8 7 जा 56. म्हणून आपल्याला रेशो मिळालेला आहे 3:7. त्यानंतर सेकंड नंबर आहे 63 and 49. आता बघा 63 and 49 या दोनही नंबरला 7 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. मग आन्सर काय? 63 डिवाइड बाय 7 इज इक्वल टू 9 and 49 डिवाइड बाय 7. 7 7 जा 49. म्हणून आपल्याला 63/49 या नंबरचा रेशो मिळालेला आहे 9:7. थर्ड नंबर आहे 52 and 65. 52 and 65 हे दोन्ही नंबर 13च्या टेबलमध्ये येतात. म्हणून आपण याला 13 ने डिवाइड करणार आहोत. 52 डिवाइड बाय 13 and 65 डिवाइड बाय 13. तर आन्सर काय? 4:5. त्यानंतर 4 नंबर 84 and 60. बघा आता 84 and 60 हे दोनही नंबर 12 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजेच या दोन्ही नंबरला 12 ने भाग जातो. 84 डिवाइड बाय 12 and 60 डिवाइड बाय 12. तर आन्सर येईल 7/5. म्हणजेच रेशो येईल 7:5. त्यानंतर 5 नंबर आहे 35 and 65. 35 and 65 बघा या दोन्ही नंबरला 5 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. 35 डिवाइड बाय 5 and 65 डिवाइड बाय 5. आन्सर येईल 7:13. म्हणजेच रेशो येईल 7:13. त्यानंतर 6 नंबर आहे 121 and 99. 121 and 99 हे दोनही नंबर 11 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजेच याला 11 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. 121 डिवाइड बाय 11 and 99 डिवाइड बाय 11. आन्सर येईल 11/9. म्हणजेच 11:9. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. तर बघा रेशो काढताना आपल्याला जे गुणोत्तर दिले आहे ते बघायचं आहे आपल्याला. फर्स्ट नंबर आहे 25 and 40. आता 25 and 40 हे दोनही नंबर जे आहे 5 ने डिव्हिजिबल आहे. म्हणून आपण 5 ने याला भाग देणार आहोत. 25 डिवाइड बाय 5 and 40 डिवाइड बाय 5. आन्सर इज 5/8. म्हणजेच 5:8. सेकंड नंबर आहे 40 and 120. आता बघा 40 and 120 हे दोनही नंबर जे आहे कशाने डिव्हिजिबल आहे? 40 ने. 40 ने आपण याला भाग देणार आहोत. 40 डिवाइड बाय 40 इज इक्वल टू 1 and 120 डिवाइड बाय 40 इज इक्वल टू 3. म्हणजेच आन्सर येईल 1:3. त्यानंतर थर्ड नंबर आहे 1 hours and 60 minutes. बघा आता 1 hours मीन्स 60 minutes आणि आपल्याला वर नंबर जो दिला आहे 50 minutes
अँड 1 hours. आता 50 मिनिट्स आपल्याला दिले आहेत. 1 hours आपण मिनिट करणार आहोत कारण आपल्याला फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी दोन्ही एकक कसे करायचे समान करायचे आहे. म्हणून आपल्याला 1 hours इज इक्वल टू 60 मिनिट घ्यायचे आहे. म्हणून आपण रेशो काय घेणार आहोत 50/60. 50 डिवाइड बाय 50 and 60 divided by 50. आन्सर येईल 1/4. म्हणजे या नंबरचा रेशो येईल 1:4. त्यानंतर 4 नंबर आहे 30 and 24. आता या दोनही नंबरला 6 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे कारण या दोघांनाही 6 ने भाग जातो. म्हणून काय होईल 30 divided by 6 and 24 divided by 6. आन्सर काय 5/4. म्हणजेच 5:4. त्यानंतरचा नंबर जो आहे 1 लिटर and 250 मिलीलिटर. बघा आता इथे जी क्वांटिटी दिली आहे एकक जे दिले आहे ते वेगवेगळे आहे परंतु आपल्याला एकक कसे करायचे समान करायचे आहे. तर 1 लिटर म्हणजे काय तर 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर आणि वर आपल्याला मिलीलिटर 250 दिले आहे म्हणजे युनिट कसे झाले आहे इक्वल झाले आहे. म्हणून आता आपल्याला रेशो काढायचा आहे 1 लिटर मीन 1000 मिलीलिटर and 250 मिलीलिटर. तर या दोनही नंबरला आपण काय करणार आहोत 10 ने डिवाइड करणार आहोत. तर रेशो काय येईल आपला 100/25. पर 100 आणि 25 याला पुन्हा आपल्याला भाग देता येतो. तो काय 100 डिवाइड बाय 25 and 25 डिवाइड बाय 25. म्हणजेच आपला आन्सर येईल 4/1. तर 1 लिटर 250 मिलीलिटरचा रेशो काय 4:1. त्यानंतर बघा 7 नंबर बघा काय दिला आहे 750 ग्राम अँड हाफ केजी. आता बघा इथे ग्राम आहे आणि इकडे केजी दिला आहे. युनिट कसे आहे वेगवेगळे आहे डिफरन्स आहे. तर आपल्याला पहिले युनिट इक्वल करायचे आहे. तर जो ग्राम दिला आहे तो ग्राम तसंच ठेवूया आपण आणि हाफ केजीचे आपण ग्राम मध्ये रूपांतर करणार आहोत. तर काय होईल बघा हाफ केजी मीन 500 ग्राम. इकडे आपल्याला ग्राम दिलेले आहे आणि दुसरी जी क्वांटिटी आहे ती सुद्धा ग्राम मध्ये आपण केलेली आहे. म्हणून आपल्याला आता रेशो काढताना काय येईल 750 ग्राम अँड हाफ केजी मीन 500 ग्राम. आता युनिट कसे झाले आहे इक्वल झाले आहे. या दोन्ही नंबरला आपण 10 ने डिवाइड करूया. 750 डिवाइड बाय 10 and 500 divided by 10 is equal to 75/50. बघा आपल्याला 75/50 हा नंबर मिळाला आहे परंतु याचा पुन्हा आपल्याला रेशो काढता येतो. म्हणून आपण याला 25 ने डिवाइड करणार आहोत. 75 डिवाइड बाय 25 and 50 डिवाइड बाय 25. तर आन्सर काय येईल 3/2. म्हणजे याचा रेशो येईल 3:2. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 125 सेंटीमीटर अँड 1 मीटर. बघा इथे क्वांटिटी वेगवेगळी आहे. इकडे सेमी दिला आहे आणि दुसरी जी सेकंड क्वांटिटी आहे ती मीटर आहे. आपल्याला पहिले क्वांटिटी काय करायची आहे इक्वल करायची आहे. तर मीटरचे आपण काय करणार आहोत सेंटीमीटर. 1 मीटर मीन 100 सेंटीमीटर. तर रेशो काय 125/100. आता या दोनही नंबरला 25 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. 125 डिवाइड बाय 25 अँड 100 डिवाइड बाय 25. आन्सर येईल 5/4. म्हणजे 5:4. क्वेश्चन नंबर 3. रीमा हॅड 3 नंबरचा बघा
Rima has 24 notebooks and